3 ते 4 दिवसांपूर्वी महापालिकेने याच घरावर अतिक्रमण असल्याचं कारण दाखवत हातोडा मारला होता आणि संपूर्ण घर जे होतं ते जमीनदोस्त केलं होतं आणि त्यामुळे या घरात राहणारे जे वृद्ध दाम्पत्य होतं ते उघड्यावर आलं होतं। त्यांच्या डोक्यावरचं छप्पर हरवलं होतं। मात्र या ठिकाणी स्वर्गीय नरेंद्रांना फाउंडेशनचे पियुष पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता हे घर साकारलेलं आहे। मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो आहे की आपण आधीचे जर दृश्य बघितले तर त्या घरामध्ये पूर्ण जमीनदोस्त झालेलं हे घर होतं आणि आज पण आता जर बघितलं तर हे हक्काचं घर या आजीबाबाला पियुष पाटील असतील किंवा सामाजिक संस्था असतील यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे। नुसतं घरच उपलब्ध करून दिलं नाही तर पूर्ण संसारसुद्धा यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। TV9 मराठीने सातत्याने या ठिकाणी या संदर्भात सलग 4 दिवस पाठपुरावा केला होता आणि आपल्या बातम्यांनंतर या ठिकाणी सामाजिक संस्था या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावल्या आणि त्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने मदत जमायला सुरुवात झाली आणि त्यातूनच एक हा उपक्रम म्हणजे या ठिकाणी हे घर आज प्रत्यक्षात साकारलेलं आहे। ज्या आजी आजोबांचं घरावरचं छप्पर हरवलं होतं आज त्या आजी आजोबांना पुन्हा घर मिळालेलं आहे। नेमकं त्या आजी आजोबांना काय वाटतं आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार बाबा, आज जे घरावरचं छत तुमचं हरवलं होतं ते तुम्हाला आज परत मिळालेलं आहे, कसा आनंद वाटतोय? मला एवढा आनंद वाटतंय की माझं नवीन जन्म होऊन पाण्यात टाकलं आहे असं वाटतंय। मला एवढा आनंद झाला की काय बोलून काय नाही, तुमचे आभार कसे मानू मी सर्वांचे मला काहीच समजत नाही आहे। तरी परमेश्वर कृपेने सर्वांचा आभारी आहे। वाटलं होतं का बाबा तुम्हाला की कुठेतरी तुमच्यावर अन्याय झाला असं वाटलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा असं घर मिळेल असं वाटलं होतं का परत? माझ्यावर अन्याय झाला परंतु आपल्या सहकार्यानं तो अन्याय कुठं गेला मला दिसलासुद्धा नाही आहे आणि परमेश्वर करून तो याच्या पुढे मला असा अन्याय कोणी करू नये माझ्यावर, एवढी माझी इच्छा आहे बस। काय सांगाल आजी, आज घर हरवलं होतं, तुम्ही खूप विरोध केला होता, तुम्ही इच्छा पण व्यक्त केली होती की माझं जर घर मला मिळालं नाही तर मी आत्महत्या करेल, याच ठिकाणी जीव देईल। प्रचंड विरोध केल्यानंतर पण तुमचं घर या ठिकाणी पाडलं होतं, मात्र आज तुम्हाला तुमचं घर आहे त्यापेक्षा चांगलं घर या ठिकाणी मिळालेलं आहे। काय आनंद वाटतोय? हो काय आनंद वाटतोय? हो ना दादा, असा आनंद वाटतोय की मला माझा पुनर्जन्मच झाला। या घरात मला थोडीशी शांती मिळावी हेच माझं म्हणणं आहे। शेवट या घरात व्हावा हीच आमची इच्छा आहे। परमेश्वर कृपेने तुमचे आभार मी मानते। जे लोक तुमच्या मदतीसाठी धावून आले या ठिकाणी त्या लोकांचे आभार कसे मानाल तुम्ही? हे माझे बंधू माझ्या पाठीमागे धावून आले, त्यांचे मी आभार कसे मानू त्यांचे उपकार मी कसे फेडू? देवासारखे माझ्या पाठीमागे आले ते मग धावून संगीत परमेश्वराने त्यांना पाठवलं असंच मला वाटतं आहे। ते मी फार आभारी आहे। तर ज्यांनी प्रत्यक्षामध्ये ह्या वृद्ध दाम्पत्याला या ठिकाणी हक्काचं छत उपलब्ध करून दिलं, प्रचंड विरोध होता, कारवाईचं या ठिकाणी त्यांना संकट होतं, मात्र या सर्व कुठल्याही गोष्टीची काळजी न करता ते भक्कमपणे त्यांच्याशी पाठीशी राहिले आणि 3 दिवसामध्ये सर्व सामाजिक संस्था असतील स्वयंसेवक यांच्या मदतीने या ठिकाणी घर उभारलं। तेच पियुष पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगणार दादा, मोठं चॅलेंजिंग होतं या ठिकाणी, महापालिकेने कुठेतरी अन्याय केल्याचं या ठिकाणी चित्र होतं, मात्र तुम्ही भक्कमपणे या ठिकाणी पाठीशी उभे राहिले। काय वाटतंय आज या आजोबांना जे तुम्ही घर प्रत्यक्षात साकारलं ते त्यांच्या सुपूर्द करताना काय आनंद वाटतोय? गेल्या 8 दिवसाला ही जी मनपाने कारवाई केली होती ही एकतर्फी निकालात्मक केलेली होती आणि एखाद्या अतिक्रमणावर हे गेले सुतार दाम्पत्य वृद्ध दाम्पत्य हे 55 वर्षापासून या ठिकाणी रहिवास करत होते आणि आता ते खूप थकलेले, ते कामही नाही करू शकत आणि ज्यावेळी ही कारवाई केली त्यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग असतील, आयुक्त महोदय असेल यांनी त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करणं खूप गरजेचं होतं, परंतु असं कुठेही दिसून आलं नाही आणि यामुळे ज्यावेळी आम्ही या सर्व गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला तेव्हा असं आढळून आलं की हे एकतर्फी निकालातनं ही सगळी गोष्ट घडलेली आहे आणि ही जी गोष्ट घडलेली आहे ही महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक असलेल्या एका शर्मा नामक व्यक्तीला या ठिकाणी फायदा व्हावा, ती जागा त्याला हडप करता यावी याच्यासाठी हे सगळं झालेलं आहे। आणि यावेळी आम्ही स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व सामाजिक कार्यकर्ते जळगावातल्या यांना आवाहन केलं की आपल्याला हे घर ज्या ताकदीनं मनपानं पाडलं, ज्या अन्यायकारक पद्धतीने पाडलं, हे घर आपल्याला पुन्हा त्याच ताकदीनं उभं करून द्यायचं आहे आणि हे आपल्यासमोर आहे की सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणी तन दिलं, कोणी मन दिलं, कोणी धन दिलं आणि यातनं हा संसार आजी आजोबांचा पुन्हा उभा राहिलेला पाहून आनंद सांगता न येणार आहे। TV9 मराठीने या संदर्भात वेळोवेळी 4 दिवस सलग पाठपुरावा केला, वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून तुम्हाला बळ देण्याचा प्रयत्न केला, काय आभार मानता? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ
हा पत्रकार आहे. जळगाव शहरातील जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी याचा आढावा घेतलाच, परंतु मी विशेष आभार TV9 मराठीचे या ठिकाणी मानेल की त्यांनी अनेक कायदेशीर अडचणी आल्या. इकडे तर या ठिकाणी जागेवर आल्या, परंतु अनेक वेळा पोलीस स्टेशनला देखील जावं लागलं. याच्यासुद्धा वेळोवेळी दखल TV9 मराठीने घेतली आणि यामुळे एक सामाजिक दडपण या ठिकाणी तयार झालं आणि यातनं हे साकार झालेलं आहे. मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करेन. तर या वृद्ध दाम्पत्याला घर जे सुपूर्द केलं आज तो आनंद शब्दातनं मांडता येणारा असाच आहे. मात्र कुठेतरी म्हटलं जातं की माणुसकी संपली. मात्र आज या निराधार वृद्ध दाम्पत्यासाठी जेव्हा पूर्ण सामाजिक संस्था एकवटल्या आणि जेव्हा अशा पद्धतीने पुन्हा त्यांना घराचं छत उपलब्ध करून दिलं जातं त्यावेळी फक्त एवढे शब्द येतात की माणुसकी ही जिवंत आहे, प्रत्येकाच्या मनामनात आहे. अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी आता जळगावमध्ये पाहायला मिळालेलं असून आपण केलेला सातत्याने पाठपुराव्याचा या ठिकाणी TV9चे सुद्धा त्यांनी त्यांच्या शब्दात आभार मानलेले आहेत. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.